की अरे काय इतिहास आणि साहित्याचा काही संबंध तरी आहे का. मला विरोध झाला होता, खूप विरोध झाला होता. हा वेडा आहे, वेड्यातच काढलं तर. शिवाजी महाराज हे अत्यंत धर्मसहिष्णू होते. ही गोष्ट खरी आहे की त्यांचे काही शत्रू मुस्लिम होते, पण जसं ते मुस्लिमांविरुद्ध लढले तसं अनेक हिंदूंविरुद्धही ते लढलेले आहेत. अगदी बरोबर. हे आपण कधी कधी विसरतो. काही वेळेला शिवाजी महाराजांचं गौरवीकरण, अतिरिक्त गौरवीकरण आणि दैवतीकरण केलं जातं आणि काही वेळा त्यांचं अवमूल्यन केलं जातं. Hello and a very warm welcome to all of you in another episode of Emotionally Yours with Pratik. आज आपल्या सोबत आहेत इतिहास तज्ञ, इतिहासाचे संशोधक आणि ज्यांनी इतिहास, साहित्य या विषयांमध्ये बराच अभ्यास केला आणि सतत मार्गदर्शन करत राहिलेले आहेत असे श्री SM उर्फ राजा दीक्षित. आपलं खूप खूप स्वागत आहे सर. धन्यवाद. सरांचा परिचय जर करून द्यायचा असेल तर माझा आणि सरांचा संपर्क हा जवळपास 1-1.5 वर्ष जुना आहे. कदाचित 2 वर्षही होतील या पुढच्या 2-3 महिन्यात. आणि अतिशय मनमिळाऊ, सौम्य स्वभाव यांचा प्रकर्षाने लक्षात येतो. पण त्याच वेळेला यांचे इतिहासाबद्दल गहन अभ्यास, त्यांनी केलेलं संशोधन आणि त्यांनी या इतिहास या पूर्ण क्षेत्रात केलेलं भरीव योगदान हे नक्कीच लक्षात येतं. त्यांचे पुरस्कार हे जवळपास 17, 18, 20 पुरस्कार तर मला माहिती आहेत, अजून बरेच असतील नक्कीच. त्यातला एक तुम्हीच दिलेला आहे. ते स्वर्गीय प्रकाशचंद्र सुराणा सिनियर हिस्टोरियन अवॉर्ड सरांना 2024ला आम्ही दिला आहे. आणि नक्कीच म्हणजे सरांचं कर्तृत्व त्यापेक्षा कितीतरी मोठं आहे. सरांनी तुम्ही सर त्यावेळेला सगळा अभ्यास केला ज्या वेळेला इंटरनेट, गुगल आणि काहीही नव्हतं, आणि त्यावेळेला तुम्ही विश्वज्ञानकोशाची निर्मिती केली, ज्याच्यासाठी तुम्हाला वेगवेगळी पुस्तकं, वेगवेगळ्या ग्रंथ, वेगवेगळे संदर्भ ग्रंथ वगैरे हे लिहून वाचावे लागले. आणि म्हणजे सुरुवातीपासून ही अभ्यासू वृत्ती तुमच्यात दिसून येते. असं नेहमी म्हणतात की दिशा जर बघायची असेल तर भूगोल वाचावा आणि सत्य जर जाणून घ्यायचं असेल तर इतिहास वाचावा. आपण ऐतिहासिक साक्षरतेबद्दलही आपण बोलता आहात. ऐतिहासिक साक्षरता हे आपणच कॉइन केलेली एक टर्म आहे असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. आणि म्हणजे ज्या वेळेला आपण इतिहासाचा अभ्यास करतो त्यावेळेला इतिहासाचा अभ्यास एक सत्य शोधण्यासाठी आणि दुसऱ्या आपल्या भावनांशी निगडीत इतिहास असतो. तर सगळ्यात आधी आपण इतिहास क्षेत्रात योगदान द्यावं किंवा इतिहास क्षेत्राचा अभ्यास करावा हे आपल्याला कधी वाटलं? खरं सांगायचं तर हे लहानपणापासूनच माझ्या मनात होतं. आणि त्याचं कारण असं की ते माझी कौटुंबिक पार्श्वभूमी आहे. माझे वडील मोशरी दीक्षित त्यांचं नाव, हो, ते महाराष्ट्र साहित्य परिषदेशी 67 वर्ष निगडीत होते आणि त्यांची पुष्कळ 40च्या वर पुस्तकं प्रकाशित झालेली होती. त्यातली बहुसंख्य पुस्तकं ही इतिहासावरची होती. अच्छा. आणि त्यामुळे आमच्या घरी अनेक साहित्यिक येत असत, त्यातले अनेक इतिहासाशी संबंधित असे लोक असत. तर त्यामुळे काय झालं की मला लहानपणापासूनच इतिहासाचं आकर्षण निर्माण झालं. आणि खरं सांगायचं तर इतिहास आणि साहित्य या दोन्हीचं आकर्षण मला लहानपणापासून होतं. आणि त्याचा परिणाम असा झाला आहे की पुढे मी जेव्हा कॉलेजमध्ये गेलो तेव्हा माझ्या पुढे एक फार मोठा पेच निर्माण झाला की आपण मुख्य विषय जेव्हा एक प्रिन्सिपल सब्जेक्ट जो म्हणतो तो कोणता घ्यायचा. म्हणजे तो इतिहास घ्यायचा का साहित्य किंवा म्हणजे मराठी हा घ्यायचा. हा मोठा पेच माझ्या पुढे होता. असे अनेक पेच माझ्या आयुष्यात आलेले आहेत. पण त्याच्यात मग मी असा विचार केला की साहित्य हा विषय जर मी घेतला तर मी त्याच्यात बुडून जाईन आणि कदाचित इतिहासाकडे माझं थोडं दुर्लक्ष होईल. पण इतिहास हा विषय जर मी घेतला तर इतिहासाचा व्यासंग माझा चालू राहील आणि साहित्य ही उपजत आवड असल्यामुळे ती काही बंद पडणार नाही, ते साहित्य चालूच राहील. आणि त्यामुळे मग मी इतिहासाविषयी माझ्या करिअरसाठी निवडला.
आणि त्याचा परिणाम असा झाला की पुढे मी जेव्हा संशोधन करायला लागलो तेव्हा इतिहास आणि साहित्य हे दोन्ही विषय मी एकत्र आणून माझं आंतरविद्याशाखीय ज्याला म्हणतो इंटरडिसिप्लिनरी असं संशोधन उभं केलं. वा, म्हणजे साहित्याची आवड आणि इतिहासाची आवड या दोन्ही गोष्टी एकमेकांना परस्पर पूरक कशा असतील आणि त्या परस्पर पूरक न राहता एकमेकांमध्ये इतकी बेमालूमपणे त्याची वीण होते आणि गुंफलं जातं हे तुम्ही बघितलेलं आहे. आणि निश्चितच हे वाखाणण्याजोगं याच्यासाठी आहे कारण ज्या वेळेला आपण इतिहास म्हणतो त्यावेळेला आपल्याला म्हणजे कमीत कमी शाळकरी इतिहास किंवा महाविद्यालयीन इतिहास म्हणजे इथे फक्त लढाया किंवा तह किंवा मंदिरं किंवा किल्ले याच्या पलीकडे आपण फारसं जात नाही. पण साहित्याला एक वेगळा इतिहासाचं अंग आहे आणि इतिहासाला साहित्याचं खूप मोठं अंग आहे हे आपल्या सहसा लक्षात येत नाही. म्हणजे भाषेचा इतिहास असेल, आज जागतिक कविता दिवस आहे आणि आपण कविता बऱ्याच लिहिलेल्या आहेत, काव्यसंग्रह आपला प्रकाशित होतो आहे आता. तर ह्या दोन्ही रुचींमधनं ज्या वेळेला या दोन्ही विषय हे तसे भावनांशी निगडीत आहेत. नक्कीच साहित्य 100% आणि कविता त्यातल्या त्यात हे पूर्णपणे भावनांशी निगडीत आहे. आणि इतिहास आपल्याला कित्येक वेळेला भावनिक करतो, कित्येक वेळेला अंतर्मुख करतो आणि कित्येक वेळेला आपल्याला असंही वाटतं की आत्मपरीक्षण करण्यासाठी इतिहासासारखं योग्य साधन कुठलंच नाही. आपण काही आडाखे बांधतो पण ज्या वेळेला वेगवेगळ्या प्रकारची कागदपत्र समोर येतात, एक संशोधक ज्या वेळेला त्याच्यावरती संशोधन करतात आणि त्यावेळेला त्याला एक वेगळाच भाग किंवा त्याचा एक वेगळाच दृष्टिकोन निघतो आणि त्याच्यामुळे त्या जुन्या अवधारणा ह्या कदाचित बाहेर पडतात. त्या जुन्या अवधारणा कित्येक वेळेला मोडायला लोकांना खूप त्रास होतो. असे काही प्रसंग तुमच्या समोर आलेत का की तुम्ही एखादा अभ्यास मांडला आहे आणि त्याबद्दल काहीतरी वेगळंच आधी मत होतं आणि वेगळंच लिहिलेलं आहे, पण खरी परिस्थिती ज्या वेळेला तुम्ही ते पूर्ण संशोधन केलं त्यावेळेला लक्षात आलं की हे इतकी वर्ष जे चाललं होतं ते कदाचित तेवढंसं बरोबर नाहीये, त्याच्यामध्ये हा सुद्धा एक भाग असू शकतो असं ज्या वेळेला मांडलं आणि त्यावेळेला साहजिकच लोकांची मतमतांतर, विरोध हे होत असतात आणि तो क्षण भावनिक दृष्ट्या खूप कठीण असतो. बरोबर. मग अशा प्रसंग तुमच्याकडे आलेत का आणि तुम्ही कसे सामोरे गेला? निश्चितपणे आले आणि त्याला मी आत्मविश्वासाने सामोरं गेलो. 2 उदाहरणं देतो तुम्हाला. त्यातलं पहिलं उदाहरण जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाचं आहे. वा. काय आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे व्यक्तिमत्वच असं आहे, असामान्य व्यक्तिमत्व की प्रत्येक मराठी माणसाला आणि मराठीच का भारतीय माणसाला ते अत्यंत प्रिय असतं. परंतु काय होतं की म्हणजे आपण मगाशी म्हणलं तसं की इतिहासाचा संबंध भावनेशी कुठेतरी आहे. किंबहुना मी बरेच वेळा इतिहासाची व्याख्या करताना असं म्हणतो की इतिहास ही एका अर्थाने सामाजिक मानसिकतेची कथा असते. वा. किंवा युगमानसाची ती कथा असते. आणि साहित्य आणि इतिहास जवळ त्यामुळेच येतात की युगमानसाचा वेध घ्यायचा असेल तर नुसती शासकीय कागदपत्र आणि अहवाल अभ्यासून चालत नाही, तर त्या युगातली लोकांची मानसिकता समजावून घेण्यासाठी आपल्याला साहित्य, कला या गोष्टींकडे वळावं लागतं आणि त्यातनं आपण इतिहास शिकतो. तर त्यामुळे काय आहे की शिवाजी महाराजांविषयीच्या या चांगल्या भावना आहेत हे तर योग्यच आहे, पण काही वेळेला या भावनेच्या अशा पद्धतीने अतिरेक होतो आणि त्याला चुकीचं वळण लागतं की मग त्यातून सामाजिक समस्या निर्माण होतात. म्हणजे कसं आहे की मी नेहमी शिवाजी महाराजांविषयी बोलताना, व्याख्यानं देताना मी असं सांगत आलो की शिवाजी महाराजांचा इतिहासात 2 टप्प्यात मी स्वतः पाहतो. कसा पाहतो तर एक 1630 ते 1680 म्हणजे त्यांच्या जीवनकालाचा इतिहास तो तर आहेच, पण त्याच्या पुढे मी शिवाजी महाराजांचा इतिहास 1630 ते 2025 हाही पाहतो. म्हणजे काय तर या काळामध्ये शिवाजी महाराजांबद्दल जे लिहिलं गेलं त्यांच्या काळातच सुरुवात झाली.
म्हणजे रामदास स्वामी काय किंवा सभासद बखर जी आहे ती काय, कवी तर भूषण. हो कविभूषण, तर त्यांच्या काळातच ही सुरुवात झाली. पण आपल्याला असं दिसेल की प्रत्येकाने म्हणजे कवी नाटककार हे तर झालेच, पण इतिहासकार सुद्धा एक आपापली म्हणून शिवप्रतिमा निर्माण करत असतात. आणि एका अर्थाने या शिवप्रतिमा वेगवेगळ्या माध्यमातून आणि अगदी इतिहासकारांच्या द्वारे सुद्धा कशा निर्माण होत गेल्या, त्या काळाच्या विशिष्ट टप्प्यावर विशिष्ट प्रकारच्या का होत्या, याचा एक समाजशास्त्रीय अभ्यास करण्याची गरज आहे असं मला वाटतं. आणि म्हणून तो जो पुढचा इतिहास आहे तोही तितकाच महत्त्वाचा आहे. आणि तो जो आपण अभ्यासला तर आपल्याला असं कळेल की जे शिवाजी महाराजांच्या काही संकुचित दृष्टिकोनातून निर्माण केलेल्या प्रतिमा आहेत, म्हणजे समजा की शिवाजी महाराजांच्या नावाचा उपयोग करून मुस्लिम द्वेष पोसण्याचे जे प्रकार होतात ते अत्यंत चुकीचे आहेत. कारण शिवाजी महाराज हे अत्यंत धर्मसहिष्णू होते, अत्यंत विशाल दृष्टीचे होते. ही गोष्ट खरी आहे की त्यांचे काही शत्रू मुस्लिम होते, पण जसं ते मुस्लिमांविरुद्ध लढले तसं अनेक हिंदूंविरुद्धही ते लढलेले आहेत. अगदी बरोबर. हे आपण कधी कधी विसरतो. त्यामुळे राजा जयसिंग. अगदी 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 तर त्यामुळे काय आहे की ज्याला कम्युनल हिस्ट्री रायटिंग म्हणतात, जमातवादी इतिहास लेखन, ते चुकीचं आहे. आणि त्या नजरेतून शिवाजी महाराजांकडनं त्यांच्याकडे बघणं चुकीचं आहे. म्हणून मी स्वतः म्हणजे मी एक लेख लिहिला होता किर्लोस्करमध्ये, तो 1980च्या सुमाराला प्रसिद्ध झाला होता. तो फार स्फोटक ठरला होता तेव्हा. शिवाजी हा गौरव की अवमूल्यन, की काही वेळेला शिवाजी महाराजांचं गौरवीकरण, अतिरिक्त गौरवीकरण आणि दैवतीकरण केलं जातं आणि काही वेळा त्यांचं अवमूल्यन केलं जातं. तर हे कसं चुकीचं आहे, भावनेच्या भरात हे करणं हे कसं चुकीचं आहे. आणि म्हणून एका निकोप दृष्टीने शिवाजी महाराजांच्या इतिहासाकडे कसं बघता येईल याची मांडणी प्रयत्न केलेली होती. तर हा झाला त्या संदर्भातला भाग. आणि दुसरा एक भाग जो होता की जेव्हा मी माझं एमफिल या विषयासाठीचं संशोधन करायचं ठरवलं, तेव्हा आधी तो विषय मंजूर व्हावा लागतो विभागामध्ये. तर त्याचा एक छोटासा इंटरव्ह्यू असतो. तर मला विचारलं की काय, कशावर रे तुला, कशावर संशोधन करायचं आहे? तर मी म्हणालो मला कवी केशवसुतांवर संशोधन करायचं आहे. मला वेड्यात काढलं तेव्हा की अरे इतिहास आणि साहित्याचा संबंधच काय. तर मी म्हटलं की तोच तर मला प्रस्थापित करायचा आहे. आणि म्हणून केशवसुतांवर मला जे काम करायचं आहे ते रसग्रहणात्मक करायचं नाही आहे, तर केशवसूत हे एका परिवर्तनाच्या युगाचे प्रतिनिधी होते. आणि ते म्हणजे आपल्याला सांगायला इथे हरकत नाही श्रोत्यांसाठी सुद्धा, केशवसूत हे न्यू इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी. आणि न्यू इंग्लिश स्कूल म्हणजे स्थापना झालं त्या काळातलं न्यू इंग्लिश स्कूल. आणि त्यामुळे टिळक आगरकर हे त्यांना शिकवायला होते, समकालीन केशवसुतांना शिकवायला होते. किती भाग्यवान असतील बघा. आणि हरिभाऊ आपटे हे त्यांच्या वर्गातले सहाध्यायी होते. याचा परिणाम असा झाला. म्हणून केशवसुतांच्या कवितेमध्ये जो समाज सुधारणा वाद, कारण ते आगरकरांचे चेले म्हणून ओळखले जातात. तर पण माझं म्हणणं असं आहे की आगरकरांचा प्रभाव तर केशवसुतांवर आहेच, पण त्यावेळच्या महाराष्ट्रातले 4 प्रमुख वैचारिक प्रवाह जे होते की ज्या प्रवाहांचं प्रतिनिधित्व, एका प्रवाहाचं विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी केलं, दुसऱ्या एका प्रवाहाचं प्रतिनिधित्व हे न्यायमूर्ती रानडे यांनी केलं, तिसऱ्या एका प्रवाहाचं आगरकरांनी केलं आणि चौथा प्रवाह हा महात्मा ज्योतिबा फुले यांचा. माझं म्हणणं असं आहे, आणि ते मी माझ्या संशोधनात मांडलं, की या 4ही प्रवाहांचे संकलित संस्कार हे केशवसुतांच्या कवितेवर उमटलेले आहेत. आणि म्हणून सामाजिक परिस्थितीचा परिणाम हा साहित्यावर होतो आणि साहित्यातून समाज सुधारणेलाही चालना मिळते. हे केशवसुतांचं उदाहरण घेऊन त्यातनं मी ते मांडलं. आणि इथे एकच गोष्ट ॲड करू. नक्कीच. फार म्हणजे माझ्या आयुष्यातली अत्यंत आनंदाची आणि संस्मरणीय अशीच ती गोष्ट आहे की हे प्रकाशित कसं झालं पुस्तक. कारण माझं एकही पुस्तक कधीही मी प्रकाशकांकडे गेलो नाही की कृपया माझं पुस्तक काढा.
हे सगळे माझ्याकडे ही संधी चालत आली. अगदी साहित्य अकॅडमीने जे माझं पुस्तक शेजवलकरांवर संपादित केलं ते सुद्धा मला त्यांच्याकडनं ऑफर आलेली होती. तर तसं काय झालं की मी कवितांचा उल्लेख तुम्ही मगाशी केला, तर कवी संमेलनांमध्ये असायचो. तर एका कवी संमेलनामध्ये कवितांचे दिवस असं 2 दिवसाचं संमेलन होतं. त्यात आम्ही नारायण सुर्वे, कविवर्य नारायण सुर्वे यांची मुलाखत घेतली. आणि ती चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली. अगदी 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 खरोखर. तर नारायण सुर्वे यांची जी मुलाखत घेतली त्यावेळेस ते केशवसुतांविषयी भरभरून बोलले. तर मुलाखत संपल्यावर मी त्यांना म्हणालो की अरे वा, मला किती बरं वाटलं. आणि मग त्यांना सांगितलं की मी केशवसुतांवरच माझा प्रबंध जो इतिहासाचा आहे एमफिलचा तो केशवसुतांवर आहे. अरे म्हणले राजा, मला तो वाचायला दे. आता मी विचार केला एवढा मोठा माणूस आहे, त्यांना प्रबंध कुठे द्यायचा, म्हणून माझं त्याचं ॲबस्ट्रॅक्ट दिलं त्यांना वाचायला. ते वाचलं आणि दुसऱ्या दिवशी मला असं म्हणाले, राजा अरे याचं आपल्याला पुस्तक काढायचं. वा. हे आपणहून त्यांनी ती ऑफर दिली. आणि त्याप्रमाणे लोकवाङ्मय गृहाने इतिहास, समाजविचार आणि केशवसूत हे जे माझं पुस्तक आहे ते त्यांनी प्रकाशित केलं. तो माझा प्रबंध हा तसा प्रकाशित झाला. तर ही फार संस्मरणीय अशी ती आठवण. केशवसूतांच्या. आणि एकच मिनिट, हा प्रबंध प्रकाशित झाल्यावर मला जे वेड्यात काढणारे लोक होते की अरे काय इतिहास आणि साहित्याचा काही संबंध तरी आहे का, मला विरोध झाला होता, खूप विरोध झाला होता. हा वेडा आहे, वेड्यातच काढलं तर. पण मग लोकांच्या लक्षात आलं की आपण समजतो तेवढा हा वेडा नाही, याच्याकडे काहीतरी वेगळा आहे. आणि मग तो जो ट्रेंड आहे तो आमच्याकडच्या विद्यापीठीय इतिहास संशोधनामध्ये आमच्या विद्यापीठात सेट झाला. कारण पुढे मग माझे विद्यार्थी अशा प्रकारची कामं करू लागले. कदाचित तो मतप्रवाह हा गैरपारंपरिक होता म्हणून त्यांना ते तेवढं समर्पक किंवा तेवढं म्हणजे लॉजिकल वाटलं नाही, असं कदाचित असू खरं आहे. कारण संशोधन म्हणजे शेवटी संशोधन म्हणजे नुसतं ज्याला आपण डिंक कात्री काम म्हणतो ते नाही आहे. संशोधन म्हणजे नव्या वाटा शोधणं. बरोबर. तर ही एक नवी वाट होती असं आहे ते. तुम्ही आता केशवसूतांबद्दल बोललात. तुमच्या गौरव विशेषांकामध्ये ज्या वेळेला मी वाचत होतो तुम्ही त्यातल्या 4 ओळी घेतल्यात ज्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं की संकुचित दृष्टिकोन न ठेवता तो मोठा दृष्टिकोन व्हायला पाहिजे. म्हणजे कूपमंडूक नचे असं अशी काहीतरी ती ओळ आहे. मला नेमकं आता आठवत नाहीये. ब्राह्मण नाही, हिंदूही नाही, न मी एक पंथाचा, तेच पतित की जे आखडती प्रदेश साकल्याचा. वा. अशा त्या हे आहेत. आणि त्याच्यात त्यांनी म्हटलंय की मी नचमंडूक, म्हणजे कुपातील मी नचमंडूक, की असं त्यांनी ते म्हटलं की मी जगाचा नाही एका अर्थाने सगळ्या. पण आज ज्या वेळेला आपण इतिहासाकडे बघतो त्यावेळेला ती दृष्टी खूप अशी संकुचित होत जाते. कित्येक वेळेला मग ते एखाद्या वास्तूचा वाद असेल किंवा एखाद्या व्यक्तिरेखेबद्दल वाद असेल किंवा एखाद्या व्यक्तीने एखादं लिहिलेलं पुस्तक, पत्र याबद्दलचा वाद असेल. ज्यावेळेला असे वाद समोर येतात त्यावेळेला तुम्हाला असं दिसतं की त्याच्यामध्ये केवळ भावनिक मुद्दे जास्त आहेत आणि सत्याचा अंश हा अतिशय कमी आहे. कारण कित्येक वेळेला ते वाद घालणाऱ्या लोकांना त्याची नीट माहिती सुद्धा नसते. आणि एका इतिहास संशोधकाकडनं हे अपेक्षित असतं की त्या व्यक्तिरेखेबद्दल किंवा त्या वास्तूबद्दल किंवा त्या प्रसंगाबद्दल किंवा त्या कागदपत्रांबद्दल त्याने त्याचं वस्तुनिष्ठ परीक्षण करून निरक्षीर विवेकाने सत्य आणि असत्य बाजू समोर ठेवावी. बरोबर. तर ज्या वेळेला आपण असं करायला जाता त्यावेळेला हे कूपमंडूक जे तुम्ही म्हणालात त्याच्याकडनं प्रचंड प्रखर भावनिक विरोध, आणि तो भावनांवरती आधारित, सत्यावरती नाही. कारण आता इतिहास संशोधन हे कादंबरी, कथा, नाटक, सिनेमा आणि बरंचसं व्हॉट्सॲप याच्यामध्ये येऊन अडकलंय. तर त्या गोष्टीला ज्या वेळेला तुम्ही सरळ सत्य मांडता आणि सत्य हे सत्यासारखंच असलं पाहिजे, तर ज्या वेळेला तुम्ही असं मांडता आणि त्याला खूप विरोध होतो त्यावेळेला भावनिक दृष्ट्या तुम्ही ते कसं हाताळता? त्याचं काय आहे की मी मगाशी म्हटलं तसं की एका अर्थाने समाजाची भावनिक पातळी लक्षात घ्यावी लागते. त्यावेळची भावनिक अवस्था जी आहे ती इतिहासातून टिपावी लागते, हे खरं आहे. पण ती टिपण्याचा मार्ग हा बुद्धिवादी असतो.
असं आहे. म्हणजे तिथे तुम्ही भावनेच्या भरात वाहवत जाऊन चालत नाही, आणि तसं वाहवत गेलो तर आपण चुकीचा इतिहास लोकांसमोर ठेवतो. हा त्यातला भाग आहे. आणि म्हणून कसं आहे की इतिहासाच्या बाबतीत एक लक्षात असं ठेवावं लागतं की इतिहासाच्या बाबतीतली जी वस्तुनिष्ठता आहे ती महत्त्वाचीच आहे, यात कोणताच वाद नाही. आणि म्हणून संशोधन पद्धती जी आहे ती आपली अशी असली पाहिजे की ती वस्तुनिष्ठ शक्य तेवढी असली पाहिजे. म्हणजे काय, तर आपण इतिहासात जे काही ज्याला आपण फॅक्ट्स म्हणतो, म्हणजे घटित तथ्य किंवा वस्तुस्थिती किंवा तथ्य, त्या आपल्याला शाबित करता येण्यासाठी पुरेसे पुरावे आपण त्यातले असले पाहिजेत. म्हणून साधनांचा अभ्यास, साधन शोध आणि साधन चिकित्सा याच्यावर ऐतिहासिक संशोधन उभं राहतं. त्यामुळे तिथे ती वस्तुनिष्ठता असते. पण इतिहासाच्या वस्तुनिष्ठतेवर खूप वाद आहेत. म्हणजे मी त्यात आत्ता फार जात नाही, कारण त्याच्यावर एक वेगळं लेक्चरच होईल, त्यात मी तितकं जात नाही. पण एक मात्र सांगतो की इतिहास हा असतो का 100% वस्तुनिष्ठ? तर नाही. म्हणून मी नेहमी असं म्हणतो की इतिहासाचा अभ्यास जो आहे, संशोधन जे आहे, त्याची पद्धत ही शक्य तेवढी वस्तुनिष्ठ असावी. पण एकदा तसं केल्यानंतर इतिहासकार काय करतो, तर इतिहासकार त्याला प्रतीत झालेला इतिहास म्हणतो. म्हणजे बघा तुम्ही की इतिहासाचा भरपूर अभ्यास केलेले, साधन चिकित्सा केलेले असे काही, आता एक शिवाजी महाराजांचा इतिहास घेतला तर असे काही नाणावलेले इतिहासकार आहेत की ज्यांनी खूप अभ्यास केला साधनांचा, पण त्यांनी मांडलेल्या शिवप्रतिमा भिन्न का? तर त्याचं कारण असं आहे की इतिहासकार हा माझ्या मते एकाच वेळेला शास्त्रज्ञही असतो आणि कलावंतही असतो. आणि त्यामुळे काय होतं की म्हणजे प्रतिभावंत असतो. तर प्रत्येक इतिहासकाराची प्रतिभा वेगळी असते. म्हणजे त्याच्यासाठी मी नेहमी एक उदाहरण देतो, तर मी मुद्दाम इथे माझ्या विद्यार्थ्यांना द्यायचो, मुद्दाम इथे सांगतो. काय, मायकेलेंजेलोची गोष्ट आहे. मायकेलेंजेलो हा आपल्याला माहिती आहे की प्रबोधन काळातला फार मोठा चित्रकार आणि शिल्पकार. त्याला एकदा कोणीतरी असा प्रश्न विचारला की का रे, तू एवढ्या सुंदर मूर्ती कशा काय घडवतोस? त्याच्यावर जे त्यांनी उत्तर दिलं, त्याच्या मूर्तीमध्ये तर त्याची प्रतिभा होतीच त्यांनी केलेल्या, पण त्याच्या उत्तरात सुद्धा त्याची प्रतिभा आपल्याला दिसते. तो असं म्हणाला, मूर्ती मी घडवतच नाही, मूर्ती दगडात असतेच, मी फक्त आजूबाजूचा अनावश्यक दगड बाजूला करतो आणि त्यातून मग मूळ मूर्ती ही उभी राहते. वा, आता हे इतकं सुंदर. त्याच्यावर वसंत बापटांची एक फार सुंदर कविता आहे. हो. आणि ती कविता म्हणजे त्याच्या 2 ओळी अशा आहेत सुरुवातीच्या, संगमरवरातून संगमरवर वजा केल्यावर संगमरवर राहिला पाहिजे. आता एरवी जर मी संदर्भ न सांगता जे ह्या ओळी म्हटल्या, तो लोकांना असं वाटेल, अरे हे काय आहे, हे काय गणित आहे का? त्याच्यामध्ये वसंत बापट पुढे असंही म्हणतात की शून्यातनं शून्य गेल्यानंतर केवळ शून्य. अगदी अगदी अगदी. तर हे जे आहे की म्हणजे काही लोकांना असं वाटतं की रे नवकाव्य म्हणजे काय, हे निरर्थक आहे वगैरे, पण ही जर हा संदर्भ माहिती असला तर त्या कवितेचा अर्थ हा प्रतीत होतो आपल्याला. तर असं आहे की म्हणून इतिहासकार हा प्रतिभावंत असावा लागतो, आणि प्रत्येक इतिहासकार हा आपापल्या पद्धतीने एक चित्र इतिहासाचं मांडत असतो. त्या पातळीवर जर विचार केला तर इतिहास हा व्यक्तिनिष्ठ पण आहे. आणि म्हणून एका अर्थाने इतिहासात मी जे मगाशी म्हणालो की वेगवेगळ्या शिवप्रतिमांचा अभ्यास करणं, कारण त्याला एक समाजशास्त्रीय बैठक आहे मग. हो. की अमुक म्हणजे समजा एक बाबासाहेब पुरंदरे यांनी रंगवलेले शिवाजी महाराज असोत, किंवा जदुनाथ सरकार यांचे शिवाजी महाराज असोत, पुष्कळ आहेत, अनेक उदाहरणं आपण घेऊ शकतो. ती काही सगळी नावं मी इथे घेत नाही, पण प्रत्येक प्रतिमा ही वेगवेगळी दिसेल, त्याच्यात सत्याचा अंश असतो, पण त्या इतिहासकाराला प्रतीत झालेलं जे चित्र आहे त्या इतिहासातून पुढे येत असतं. हे आपल्याला नेहमी लक्षात ठेवायला लागतं. आणि ही इतिहासाची खरी किंमत याच्यातच आहे. म्हणून इतिहास हे एका बाजूने शास्त्र आहे, पण दुसऱ्या बाजूने ती कला पण आहे. नक्कीच. फक्त याचं एक समतोल भान मात्र राखावं लागतं. ते भान सुटलं की इतिहासावरनं अनेक समस्या निर्माण व्हायला सुरुवात होते. होतातच. नक्कीच नक्कीच. आणि ज्या वेळेला आपण या समस्या वगैरे या
समोर येतात. कारण काय होतं की कित्येक वेळेला काही जुनी कागदपत्र सापडतात, त्याचे हो. संशोधक काही पुरावे हो. समोर आणतात. हो. मग त्या वेळेला हे सतत त्याचं परीक्षण हे सतत चालू राहणारी एक प्रक्रिया आहे. अगदी हे लोकांना सहसा माहिती नसतं बरोबर. आणि त्यांना असं वाटतं की एकदा जी प्रतिमा एका कुणी मांडलेली आहे ते म्हणजे त्रिकालबाधित सत्य आहे. पण त्रिकालबाधित सत्य हे असं काहीच नाही, नसतं. काहीच नसतं. खरं आहे. ज्याच्यामध्ये म्हणजे असं एक ओळ आहे रॉबर्ट फ्रॉस्टची, की तो असं म्हणतो की ऑल यू सी आर व्ह्यूज, ऑल यू हिअर आर पर्स्पेक्टिव्ह, देर इज नो सच थिंग कॉल्ड इटर्नल ट्रूथ. सो ज्या वेळेला आपण कुठलीही गोष्ट हे प्रमाण मांडतो, त्याला वेगवेगळ्या कसोट्यांवरती आपण परीक्षण करून ते समोर मांडतो. कित्येक वेळेला जसं आपण म्हणतो की देर आर अनकम्फर्टेबल ट्रूथ्स, but a person who is researching them, he has to bring them to the light. ज्या वेळेला असं एक कटू सत्य समोर आणण्याचे प्रसंग किंवा मांडण्याचे प्रसंग येतात, त्यावेळेला लोकांच्या भावनेचा आदर करून सुद्धा ते कटू सत्य कशा पद्धतीने आणि भावना प्रधान न होता कशा पद्धतीने ते एका इतिहासकाराने मांडावेत. नाही, तेच तर महत्वाचं आहे. आणि म्हणून मग इथेच खरं म्हणजे आत्ता जो आपण शब्द वापरला कटू सत्य, काय सत्य हे गोडच असेल असं नाही, ते कटूही असतं. लोकांना बरेच वेळा गोड सत्य हवं असतं, हवं असं वाटतं, पण कटू सत्य पचवण्याची ताकद काही वेळा लोकांची कमी पडते. पण इतिहासकार हा त्यापेक्षा एक वेगळा असतो. त्यांनी असलं पाहिजे आणि लोकांसाठीच असलं पाहिजे, की त्याला हे सांगता आलं पाहिजे की नाही, इतिहासातलं कटू सत्य हे आहे आणि हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. फक्त काय होतं की हे सांगत असताना समाजाची मानसिकता लक्षात घेऊन त्याची मांडणी कशी करायची याचा विवेक पाळणं हे शक्य असतं. आणि तो विवेक जिथे जिथे जेवढा शक्य आहे तेवढा पाळावा इतिहासकारांनी, असं मी मानतो. पण सत्यकथन हे आवश्यकच आहे. म्हणजे सत्य हे तत्वच असं आहे की जे युनिव्हर्सल आहे आणि वैश्विक सत्य नुसतं नाही तर वैश्विक दृष्ट्या मान्य असलेलं सत्य आहे. सर्व धर्मांना मान्य आहे, सर्व व्यक्तींना मान्य असतं. तत्वज्ञानात सत्याची खूप चर्चा आहे, आपल्याकडच्या प्रबोधनात सुद्धा आहे. हो, म्हणजे आज तर आपण सत्यमेव जयते हे आपलं बिरीद वाक्य आहे, पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की 19व्या शतकात महाराष्ट्रात जे प्रबोधन घडत होतं त्यात सत्य, म्हणजे त्याची खूप उदाहरणं देता येतील, पण मी आत्ता 2च उदाहरणं सांगतो तुम्हाला की सत्याला कसं महत्त्व दिलं गेलं. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जो सत्यशोधक समाज नावातच सत्य आहे आणि सत्य हेची परब्रह्म असं त्यांनी म्हटलेलं आहे. सत्य हाची धर्म, सत्य हेची परब्रह्म अशा पद्धतीने त्यांनी म्हटलेलं आहे. आणि एका बाजूनी ते असं करत होते, म्हणजे त्यांची ही अधिक विद्रोही चळवळ होती. त्या तुलनेने ज्याला एक बुद्धिमंतांची चळवळ ज्याला म्हणता येईल, पण जी इतकी जहाल नव्हती, थोडीशी नेमस्त चळवळ, ती प्रार्थना समाजाची होती. त्या प्रार्थना समाजाचं बोधवाक्य सत्यमेव जयते हेच होतं असं आपल्याला दिसेल. त्यामुळे सत्य ह्या तत्वाला 19व्या शतकातलं आपल्याकडचं जे प्रबोधन आहे त्यात सुद्धा हे महत्त्व दिलं गेलेलं आहे. म्हणून त्या सत्याच्या अंगाने कुठलंही ज्ञान हे सत्याच्या आधारेच पुढे जात असतं, याचं भान ठेवावं लागतं. फक्त मी नेहमी एक असं म्हणतो, विशेषतः काय होतं म्हणजे शालेय, मी खूप काम केलं शालेय स्तरावरच्या इतिहासाचं अभ्यासक्रम निर्मिती, पुस्तक लेखन, तर त्यावेळेस मी नेहमी असं सांगायचो की सत्य सांगावं हे बरोबर आहे, पण प्रत्येक सत्य सांगावंच असं नाही. म्हणजे कसं की प्राथमिक शाळेतली मुलं आहेत, तर काही ऐतिहासिक सत्य अशी आहेत की ती त्या पातळीवर सांगून चालत नाहीत, ती महाविद्यालयीन पातळीवर सांगणं योग्य ठरतं, पण तिथे नाही सांगून टाकायचं. म्हणून तर मग अभ्यासक्रम की एकच अभ्यासक्रम असतो. स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास हा कुठेतरी 5वीला पण असतो, 8वीला पण असतो, 10वीला पण असतो आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमातही असतो. मग घटना त्याच आहेत,
पण त्याची मांडणी, त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हे सगळं भिन्न भिन्न असतं. त्या त्या वयानुसार, शिक्षणशास्त्रानुसार त्यात बदल केले जातात. तर हा भाग आहे की सत्य. आणि कधी कधी कसं आहे, म्हणजे मी माझ्या एका कवितेत असं लिहून गेलो होतो की सत्याला सुद्धा काही वेळा सापेक्षतेची वस्त्र पांघरावी लागतात असं म्हटलं. तर असाही त्याच्यात भाग आहे. आणि म्हणूनच मग ते नरोवा कुंजरोवा वगैरे याच्यावर सगळं महाभारताचं आपल्याला माहिती आहे सगळं. तर सत्याला अनेक अंग आहेत आणि सत्य हे कसं वापरायचं, कसं सांगायचं, कसं बघायचं, कसं समजावून घ्यायचं, कसं आत्मसात करायचं, हे सगळं वेगवेगळ्या दृष्टीने त्याकडे बघावं लागतं. बरोबर असं आहे ते. तर ज्या वेळेला इतिहास तज्ञ हे एका सत्याला घेतात आणि त्याला वेगवेगळ्या दृष्टीने त्याचं सतत परीक्षण करत असतात. आणि आजकाल आपण बघतो की साधारणपणे इतिहास तज्ञ हे कुठल्या तरी एका व्ह्यूजकडे जातात. म्हणजे असं म्हणतात की there is no centrist historian. There are very few centrist historians. Most of them are either center to left or center to right. बरोबर. आणि ज्या वेळेला हे लक्षात येतं की तुम्ही त्या अंगाने तो चष्मा घालून केवळ ती दृष्टी ठेवून प्रत्येक गोष्टीला त्या परीक्षणानं बघतात. म्हणजे जसं आपण कबीरदासांनी म्हटलंय की ज्याकी रही भावना देसी प्रभू मूरत देखी तिन तैसी. सो त्या पद्धतीने ते प्रत्येक सत्याची मांडणी त्यांच्या अनुषंगाने करत असतात. पण परत त्याच्यामध्ये त्यांचा उद्देश असाही असू शकतो की लोकांच्या भावनांना हात घालायचा किंवा त्याचा मानसशास्त्रीय अभ्यास न करता त्याच्यामधनं एखादी ठिणगी पडून नेमकं काय होईल हे आपल्याला त्या पद्धतीने सांगता येत नाही. आपण महाराजांबद्दल बोललात. महाराजांबद्दल अतिशय सुंदर पुस्तक जे मी वाचलंय, बरीच पुस्तकं ज्या वेळेला मी वाचली, मला जे आवडलेलं पुस्तक आहे तो शिवाजी कोण होता, हे कॉम्रेड गोविंद पानसरे. अतिशय सुंदर पुस्तक आहे ते, फार सुंदर. आणि तितकी सुंदर मांडणी मला नाही वाटत मी अजून तरी कुठे वाचली आहे त्याच्यामध्ये. मग महाराज असतील किंवा महात्मा गांधी असतील किंवा ज्योतिबा फुले असतील, हे संकुचित दृष्टीने एका समाजाचे, एका धर्माचे नेते हे कधीच नव्हते. ज्या वेळेला त्यांना अशा पद्धतीने कुणी मांडण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला यातना होतातच. कारण जो खरा इतिहासकार आहे तो सांगत असतो की हे सत्य नाही आहे, पण त्याची ही गत ही बहुतेक अरिस्टॉटल सारखी होते की जिथे त्याला हॅमलॉक शेवटी इतिहासाच्या जहाल भावनांचा हॅमलॉक घ्यायला लागतं. तर ज्या वेळेला अशा घटना समोर येतात सातत्याने, त्यावेळेला तुम्हाला तुमच्या भावनांवरती कसा त्याचा परिणाम होतो? माझ्या भावनांवर एक सांगतो की एक म्हणजे मला वेदना होतात, खूप तडफड होते, मनाची वेदना होतात. पण म्हणजे आत हे होतं पण बाहेर वेगळं असतं. म्हणजे काय तर या वेदना ज्या आहेत त्याचा आविष्कार पुढे कसा होणार याचा जेव्हा मी विचार करतो तेव्हा मला माझा विवेकच जागा ठेवावा लागतो. आणि त्याचं कारण असं आहे की व्यक्तिगत आणि सामाजिक ही पुन्हा दोन वेगवेगळ्या पातळी आहेत. आणि म्हणून काही वेळेला काही व्यक्तिगत भावना या सामाजिक पातळीवर जर आपण तशा पद्धतीने मांडायला लागलो आणि त्यात जर अविवेक दाखवला तर त्यातनं भडका उडू शकतो. म्हणून तिथे फार काळजीपूर्वक हे काम करावं लागतं. म्हणून ऐतिहासिक सत्य जे आहे, आणि म्हणून आता साधं सांगतो तुम्हाला की इतिहासाचा वापर अनेक वेळा संकुचित पद्धतीने होतो हे आपल्याला दिसतं. आणि त्यामुळेच इतिहासात काही संप्रदाय पडलेले आहेत. म्हणजे साधं सांगतो की ब्रिटिश आपल्याकडे आले, ब्रिटिशांचं राज्य प्रस्थापित केलं. खऱ्या अर्थाने ज्याला आपण एक शास्त्र म्हणून इतिहास जो आपल्याला दिला तो ब्रिटिशांनी दिला. नक्कीच. आणि आज त्याच ब्रिटिशांबद्दल असं बोललं जातं की त्यांनी सगळा इतिहास चुकीचा. नाही म्हणजे ते त्याचीच तर गंमत आहे की हिस्ट्रीचं सायन्स त्यांनी दिलं, पण ते सायन्स त्यांनी जे वापरलं ते त्यांच्या संकुचित स्वार्थासाठी वापरलं. म्हणजे कसं की एक साधं उदाहरण जेम्स मिलचं घ्या. जेम्स मिलने 1818 मध्ये भारताचा इतिहास लिहिला.
आता हा जो इतिहास लिहिला हे मोठी कामगिरी आहे की त्यांनी संबंध भारताचा इतिहास लिहिला. आपल्याकडचं कोणी लिहित नव्हतं तेव्हा. परंतु मिलनी भारतीय इतिहासाची जी विभागणी केली ती अत्यंत खोडसाळ विभागणी होती. एन्शंट मिडिवल मॉडर्न असं नाही केलं त्यांनी. प्राचीन युग जे आहे त्याला त्यांनी हिंदू युग म्हटलं, मध्ययुगाला मुस्लिम युग म्हटलं आणि आधुनिक युगाला ख्रिश्चन युग नाही म्हटलं. त्यांच्या राजवटीच्या त्याला ते नाव नाही दिलं. हां, त्याला ते नाव दिलं नाही त्यांनी. तर म्हणजे काय की ही खोडसाळ म्हणजे फोडा आणि राज्य करा हे बंगालच्या फाळणीपासून नाही सुरू झालं. 1818 त्याचे 1 शतक आधी सुरू झालं. 1818 पासून सुरू झालं. तर असं आहे ते. तर त्याला काय म्हणतो मिल हे एक उदाहरण झालं. एकंदरच साम्राज्यवादी इतिहास लेखनाचा एक मोठा प्रवाह निर्माण झाला आणि त्या साम्राज्यवादी इतिहास ज्याला एक ओरिएंटलिझम म्हणून एक पुस्तक आहे, फार चांगलं आहे, एडवर्ड सईदचं पुस्तक आहे. ते केवळ भारतच नाही तर एकंदर पूर्वेविषयीची जी पाश्चिमात्यांची दृष्टी होती, कारण पाश्चिमात्यांनी साम्राज्यवादी पद्धतीने हे सगळे प्रदेश अंकित केले. एक गोष्ट खरी आहे की तिथे जाऊन त्यांच्या भाषा, त्यांचं साहित्य, त्यांचा इतिहास या सगळ्याचा अभ्यास केला, त्याची मांडणी केली. पण त्यांनी ती आपल्या साम्राज्यवादी नजरेतून केली. आणि नुसतं तसं नाही तर त्यांच्यासाठी इतिहास हे वर्चस्व प्रस्थापित करण्याचं एक साधन होतं. त्याचा त्यांनी तसा वापर केला. म्हणून तो साम्राज्यवादी नजरेतून लिहिलेला असा इतिहास होता. पुढे जेव्हा हाच इतिहास आपल्या पहिल्या पिढ्या शिकल्या, पण पुढे जसजशी जागृती होत गेली तसतशी भारतीय बुद्धिमंतांना याची जाणीव झाली की अरे हा इतिहास जो आहे हा डिस्टॉर्टेड आहे, हा चुकीच्या पद्धतीने मांडलेला इतिहास आहे. आणि म्हणून त्यांनी आपल्या इतिहासाचा अभ्यास करायला सुरुवात केली. विशेषतः साधनं म्हणजे इतिहासाचार्य राजवाडे त्यांचं जे सगळं कार्य आहे ते काय आहे, संबंध साधनं गोळा करून त्याच्यातून आपला इतिहास मांडला पाहिजे हे आहे सगळं. आणि म्हणून मग आपल्या नजरेतून आपला इतिहास लिहिला पाहिजे ही दृष्टी आली. आणि एका अर्थाने ते या पाश्चात्य इतिहास लेखनाला असलेलं प्रत्युत्तर होतं. म्हणजे डफचा जो वणवा सिद्धांत होता की मराठ्यांचा उदय म्हणजे काय, एक अपघात आहे, डोंगरात जसा वणवा पेटतो तसा मराठ्यांचा उदय झालाय, त्याला उत्तर देण्यासाठी एक कीर्तनांचा निबंध हा 1871 साली आला. पण मग पुढे न्यायमूर्ती रानडे यांनी त्या शतकाच्या अखेरीला जे राईज ऑफ द मराठा पॉवर हे पुस्तक लिहिलं, त्यात त्यांनी हे दाखवून दिलं की अरे हा अपघाती नाही आहे, याला एक खूप मोठी अशी पार्श्वभूमी आहे. आणि म्हणून मग संत चळवळीची ऐतिहासिक मीमांसा त्यांनी केली आणि त्यातून एक संबंध ज्याला इंग्रजीत आपण आयडेंटिटी म्हणतो, तर मी त्याला अस्तित्व ओळख असा मराठी शब्द वापरलाय. कारण त्याला काय वेगवेगळे शब्द मी तयार केले, मला ही सवय आहे, मला चपखल वाटेल असा अर्थ ज्यात बसेल असे शब्द रूढ करतो. त्यात अस्तित्व ओळख हा शब्द आहे. तर ही जी एक नवी अस्तित्व ओळख महाराष्ट्राची निर्माण होत होती ती त्यांनी हे दिलं की बा संतांच्यामुळे ही अस्तित्व ओळख निर्माण झाली. आणि यातून याचं कल्मिनेशन काय आहे तर ते शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे आहे. हे सगळं एकमेकाला जोडलेलं आहे. आपण म्हणतो ना हिस्ट्री इज अ स्टोरी ऑफ कंटिन्युटी अँड चेंज, असं आहे ते. तर हे एकमेकात गुंतलेलं असतं. असं कुठेही अचानक काहीतरी घडलं अपघातासारखं असं नसतं, संबंध असतात. आणि म्हणून हे संबंध लक्षात घेत इतिहास आपल्याला अभ्यासावा लागतो. तर तसं ते मग न्यायमूर्ती रानडेंनी ती मांडणी केली. आणि साम्राज्यवादी नंतर म्हणजे हे उदाहरण दिलं, मी सगळ्यात जात नाही राजवाड्यांचा येते, पण साम्राज्यवादी इतिहासाच्या लेखनाच्या प्रवाहानंतर राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा प्रवाह आला. पण राष्ट्रवादी इतिहास लेखनाच्या प्रवाहालाही काही मर्यादा होत्या. कारण एकतर ते त्यांचं उद्दिष्ट स्वातंत्र्य प्राप्तीचं होतं आणि मग राष्ट्रवादाच्या भावनेमुळे त्यांनी प्राधान्याने राजकीय इतिहास लिहिला. त्याच्यात सामाजिक आर्थिक पैलू बाजूला पडले. तो वरिष्ठ वर्गाचा इतिहास व्हायला लागला. आणि म्हणून मग त्याच्या नंतरचा पुढचा एक टप्पा जो आला राष्ट्रवादी इतिहासाचा प्रतिवाद करणं, साम्यवादी इतिहास आला. मग साम्यवादी इतिहास येऊन सुद्धा काहींना असं वाटायला लागलं
म्हणजे साम्यवादी गटातल्या, की अरे हे सगळेच इतिहास हे हिस्ट्री फ्रॉम अबाऊ आहेत, म्हणजे Not from the ground. सत्ताधारी वर्गाचा इतिहास आहे, सर्वसामान्य माणसाचा इतिहास कुठे आहे. म्हणून हिस्ट्री फ्रॉम बिलो, तळाकडून इतिहास ही दृष्टी आली. आणि त्याच्यातून पुढे सबाल्टन हिस्ट्री नावाचा एक संबंध प्रवाह, आंतोनिओ ग्रामची, इटालियन विचारवंत, याच्या मांडणीवर आधारित असा एक प्रवाह निर्माण झाला. आणि हे सगळं होत असताना कुठेतरी असं वाटायला लागलं काही जणांना, विशेषतः काही जणींना, स्त्रियांना, की अरे हे सगळं ठीक आहे, पण हा सगळा पुरुष प्रधान इतिहास आहे. हिस्ट्री जी आहे त्याची व्याख्या हीच स्टोरी अशी केली जाते. वाय नॉट हर स्टोरी. तेव्हा इतिहासातला स्त्रीवादी दृष्टिकोन पुढे आला, स्त्रीवादी प्रवाह आला. म्हणजे काय आहे की शेवटी, म्हणून मी नेहमी असं म्हणतो, आणि आम्ही एक शब्दप्रयोग वापरतो की सोशिओलॉजी ऑफ हिस्टोरिओग्राफी ही अभ्यासली पाहिजे. म्हणजे जसं एक एक सुटा इतिहास मी मगाशी म्हणलो की यांनी असा का लिहिला वगैरे, तसं इतिहासाचे हे प्रवाह जे आहेत हे का निर्माण झाले, यांच्यातल्या क्रियाप्रतिक्रिया काय आहेत, त्याचा सामाजिक संदर्भ काय आहे, हे जर आपण लक्षात घेतलं नाही तर आपल्याला ते कळत नाही. बरोबर. म्हणून कसं आहे की 100% वस्तुनिष्ठ इतिहास कधीही असू शकत नाही तात्विक पातळीवर. मी म्हटलं तसं अभ्यास शक्य तेवढा वस्तुनिष्ठ असावा, साधनांवर आधारित असावा, पण परसेप्शन, हिस्ट्री काय आहे, आफ्टर ऑल इट इज अ परसेप्शन. इतिहासाची, म्हणून मी एक विधान नेहमी असं करतो, सूत्रमय विधान एक करतो, की इतिहास हा निव्वळ घटना सृष्टीत नाही तर तो इतिहासकाराच्या दृष्टीतही आहे. वा, असं आहे ते. नुसती सृष्टी नाही तर ती दृष्टी आहे. आणि म्हणूनच आपल्याकडे एक मी बघतो की इतिहास म्हणजे हा अगदी लहानपणापासून मला पडलेला प्रश्न होता की इतिहास हा बहुतेक उत्तर केंद्रित आपल्याकडे शिकवला गेलाय. किती सुंदर मुद्दा, बोला बोला. ओके, दक्षिणेमध्ये काय चाललं होतं याचा गंधही त्याच्यामध्ये नव्हता. बरोबर आहे. म्हणजे एखादं विजयनगर साम्राज्य सोडलं किंवा एखादं चालुक्य साम्राज्य सोडलं तरी त्या समकालीन, त्या समकक्ष खूप मोठे साम्राज्य जे अगदी साऊथ ईस्ट एशियापर्यंत, कंबोडियापर्यंत, इंडोनेशियापर्यंत, महाजीपत असेल किंवा अजून कोणी असतील, याबद्दल खूपच कमी किंवा अगदी नगण्य लिहिलेलं आहे. मग अशा वेळेला एक वेगळेपणाची भावना ही दाक्षिणात्य लोकांमध्ये आणि उत्तर बाकीच्या लोकांमध्ये, जसंही किंवा अहोम साम्राज्याबद्दल काहीच लिहिलेलं नाही आहे, त्याच्यामुळे ईशान्येकडची राज्ये आपण पाहिजे तशी सामावून घेतलेली नाही आहेत. ओके, आणि हळूहळू मग भावनिक दृष्टिकोनात नाही ह्याचा कधीच विचार झाला नाही की त्या लोकांना काय वाटेल की ज्या पद्धतीने आंबेडकर शिकवल्या गेलेल्या आहेत त्या पद्धतीने पेरियार रामास्वामी नायकर का नाही शिकवल्या गेले, किंवा राणी गिडन्यू त्या पद्धतीने का नाही शिकवल्या गेल्या. तर ज्या वेळेला असे प्रसंग समोर येतात आणि एक असं वाटतं की इमोशनल डिस्कनेक्ट आहे, त्यावेळेला एक इतिहासकार त्या भावनांना कसं सामोरं जाईल. बरोबर, अगदी खूपच महत्त्वाचा मुद्दा तुम्ही म्हणलात आणि त्याच्याबद्दल मी एक सांगू इच्छितो. मुळात कसं आहे की एकेकाळी आपला इतिहास हा युरो केंद्रित इतिहास होता, अजूनही काही वेळा आहे तो. युरोपमधली जी एकंदर मांडणी आहे, ज्या पद्धतीची मांडणी आहे ती, म्हणजे अगदी जेव्हा राष्ट्रवादी इतिहास लेखन आलं ना तेव्हा सुद्धा काय झालं की त्यांनी आपल्या दृष्टीने इतिहास लिहायला सुरुवात केली, पण इतिहास दृष्टी ज्याला आपण म्हणतो ती युरो केंद्रितच होती. भारतीय परिदृष्टीतून आपण इतिहास कधी पाहू शकतो का, पाहायला पाहिजे की नको, हे आहे. तर त्यामुळे म्हणजे इतिहास लेखन क्षेत्रातच एक बंडखोरी व्हावी लागते, कधी कधी संबंध दृष्टी बदलावी लागते इतिहासाकडे बघायची. आणि म्हणून म्हणजे जसं साहित्यामध्ये देशीयता तसं आहे, तत्व आलं आणि त्याच्यावरनं खूप, तसं इतिहासात पण आहे. आणि म्हणून भारताचा इतिहास म्हणजे एक तर तो मुळात उत्तर भारताचा इतिहास झालेला होता. आपण म्हणलात ते अगदी बरोबर आहे. दक्षिण भारताचा इतिहास फार मोठ्या प्रमाणात आपण दुर्लक्षित ठेवला.
आणि तो इतिहास म्हणजे दुर्लक्षित ठेवला म्हणजे असं होतं का की काही कमी दर्जाचा होता, तर असं अजिबात नाही आहे. आपण मगाशी उल्लेख केलाच की अगदी साऊथ ईस्ट एशियापर्यंतचा जो प्रभाव आहे तो हा दक्षिणेच्या इतिहासामुळेच प्राधान्याने आहे. अहो चोळ राज्यकर्ते जे आहेत, चोळांचा इतिहास म्हणजे ते प्राचीन चोळ आणि नंतरचे मध्ययुगीन चोळ हे दोघंही इतका देदीप्यमान इतिहास आहे तो संबंध. अगदी चोळमंडलम, कॉरोमंडल कोर्स जे आपण म्हणतो ते कशावर आलंय, चोळमंडलम असा तो प्रदेश होता. आणि चोळ हे असे राज्यकर्ते होते की ज्यांनी उत्तरेतून, कारण आपल्याला उत्तरेतून दक्षिणेतली आक्रमण माहिती असतात, पण दक्षिणेतून उत्तरेपर्यंत आक्रमण केलेले असे चोळ हे राज्यकर्ते आहेत. आणि नुसतं आक्रमण नाही की त्यांची संस्कृती ही विलक्षण समृद्ध अशी. तुम्ही बृहदीश्वराचं मंदिर बघा साधं, अनेक आहेत, अनेक उदाहरणं आहेत. दक्षिणेतलं स्थापत्य जे आहे ते इतकं अप्रतिम आहे की मी वेगळं सांगायची गरज नाही, सगळ्यांना माहिती आहे. तर त्यामुळे इतिहास ही काही कोणा विशिष्ट प्रदेशाची मक्तेदारी असता कामा नये, विशिष्ट धर्माची मक्तेदारी असता कामा नये, विशिष्ट जातीची मक्तेदारी असता कामा नये. इतिहास ही मानवाची कथा आहे मुळात. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की जसं साहित्य हे एका पातळीवर सगळ्या विश्वाचं असतं. अनातोल फ्रान्सनी म्हटलेलं आहे की आर्ट इज वन मॅन्स गिफ्ट टू ह्युमॅनिटी. हे खरं आहे. तसं इतिहासाचंही आहे एका पातळीवर की ठीक आहे आपापल्या नजरेने इतिहास, पण तो लिहिताना आपण कोणाला तरी बाहेर ठेवतोय का. मगाशी जो आपला उल्लेख होता तो अगदी बरोबर आहे. तो म्हणजे ज्याला आपण ईशान्य भारत म्हणतो, या ईशान्य भारताला आपण इतकं दुर्लक्षित ठेवलं आणि ते वेगवेगळ्या पातळीवर ठेवलं. म्हणजे साधं मला विद्यापीठात आलेले हे अनुभव आहेत. तिकडची मुलं येतात ना, तर आपल्याकडे तुम्ही तुमच्या लक्षात येईल की बरेच वेळा त्यांना परदेशी मानतात. हो, हे कोणीतरी नेपाळी आहेत, चिनी आहेत, अशा पद्धतीने त्यांच्याकडे पाहिलं जातं. हा एक भाग आहे. दुसरा भाग त्यांच्या भाषा, त्याच्यामध्ये त्यांचं साहित्य, याच्यात काही समृद्धी आहे की नाही हे माहिती नसतं. त्याच्या तिसरा भाग म्हणजे त्यांचा जो इतिहास आहे तो पूर्ण दुर्लक्षित असतो. आणि तो दुर्लक्षित ठेवण्यासारखा नगण्य इतिहास नाही आहे. त्याच्यात अनेक चांगल्या गोष्टी आहेत. मगाशी राणी गायडेंचा उल्लेख तुम्ही केला, अनेक अशा गोष्टी आहेत. आणि म्हणून ही दृष्टी येणं हे खूप गरजेचं आहे. हे आहे म्हणजे दक्षिणेचा, अतिदक्षिणेकडचा इतिहास, हा ईशान्येकडचा इतिहास, हे सगळं. आणि दुसरं एक आहे की वेगवेगळ्या दृष्टीने लिहिला जातो हे ठीक आहे, पण भारत हा देश कसा आहे, भारतात ही समस्या असण्याचं दुसरं कारण आहे, भारत हे उपखंड, एक वैविध्य आहे, उपखंडच आहे. युरोपातले देश कसे आहेत, छोटे छोटे देश, म्हणजे आपल्याकडचे जिल्ह्या एवढे सुद्धा देश आहेत आणि एकभाषिक एकधर्मीय असे देश आहेत. त्यामुळे त्यांचा इतिहास लिहिणं सोपं आहे. भारताचा इतिहास, भारत म्हणजे नेहरूंनी म्हटल्याप्रमाणे, पंडित नेहरूंनी म्हटल्याप्रमाणे विविधतेतली एकता हे आपलं वैशिष्ट्य आहे, प्रश्नच नाही. पण विविधतेतली एकता जशी महत्वाची तशी एकतेतली विविधता तेवढीच महत्वाची, हे भान ठेवणं गरजेचं आहे. आणि ते जगताना ठेवलं पाहिजे, ते सांस्कृतिक उपक्रमात ठेवलं पाहिजे, ते इतिहास लेखनात ठेवलं पाहिजे, सर्वत्र ठेवलं पाहिजे. इथे प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर भारतीय इतिहास लेखन परंपरा या बाबतीत कमी पडलेली आहे. पण ती दृष्टी आता मात्र निर्माण होते. मात्र ज्या वेळेला मी डिस्कव्हरी ऑफ इंडिया वाचला नेहरूंचा, हो, त्यावेळेला पहिल्यांदा असा समृद्ध ग्रंथ माझ्या वाचनात आला की जिथे समग्र इतिहास पूर्ण देशाचा लिहिलेला आहे. नेहरूंना आज बऱ्याच वेळेला नावं ठेवली जातात किंवा काय, सध्या वाईट दिवस आहेत नेहरूंना, सध्या वाईट दिवस आहे. मी माझ्या घरात नेहमी असं म्हणतो, कारण प्रत्येक गोष्टीसाठी जर मला ब्लेम केलं जात असेल तर मी म्हणतो की माझं आडनाव नेहरू करून घेतो. सो म्हणजे ज्या वेळेला तुम्ही डिस्कव्हरी ऑफ इंडिया वाचता त्यावेळेला हे मत तर मी अजिबात मान्य करत नाही की ते फक्त साम्राज्यवादी दृष्टिकोनातले नेहरू होते किंवा त्यांच्यावरती त्याच विचारांचा पगडा होता किंवा ब्रिटिश विचारांचाच पगडा होता वगैरे वगैरे. आणि त्याची निर्मिती सुद्धा ते एक तुरुंगात झालेली आहे. तर ज्या वेळेला मी हे सगळं वाचतो
त्यावेळेला लक्षात येतं, जसं आपण म्हणालात, की एक पूर्ण इन्क्लुझिव्ह आउटलुक, की एक समग्र दृष्टिकोन ठेवून ते लिहिणं, वागणं आणि अशा भावना लोकांना आपण सतत सांगत राहणं हा एकमेव उपाय आहे. असं म्हणजे रामचंद्र गुहांचं एक ओळ मला आठवते. ते असं म्हणतात की काउबेल्ट इज नॉट ओनली काउबेल्ट इज इंडिया, इंडिया इज मच मोर दॅन काउबेल्ट. हे त्यांचं वाक्य मला अतिशय भिडलेलं आहे. समग्र दृष्टिकोन ठेवताना भावनिक गोष्टींना सामोरेही जावं लागतं. भाषेचा इतिहास ज्या वेळेला तुम्ही केशवसुतांचा वगैरे वाचला आणि आता तुमच्या कविता येणार आहेत, भावनिक चळवळीकडे जाण्यापूर्वी हे जे बोलत होता त्याच्या समारोपासाठी हे इतिहासाबद्दलची जी चर्चा चालली ती एकच उदाहरण देतो की जे मी देत आलो, विद्यार्थ्यांनाही देत आलो, माझ्या भाषणांमधूनही देत आलो. भारतीय संस्कृती कशी आहे, म्हणजे ही जी बहुसांस्कृतिकता आहे ना त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही, हा आपला मुद्दा होता. तर मी नेहमी असं म्हणतो की ही एखाद्या फुलाच्या गुच्छासारखी आहे आणि फुलाच्या गुच्छाचं एक एकत्रित म्हणून एक सौंदर्य असतं, पण त्याच वेळेला त्यातल्या प्रत्येक सुट्या फुलाचं सुट पण सौंदर्य असतं. त्यामुळे ह्या फुलाच्या सौंदर्याचं भान ठेवलं पाहिजे आणि गुच्छाच्या सौंदर्याचंही भान ठेवलं पाहिजे. हे जर आपण ठेवू शकलो तर आपण चांगल्या रीतीने जगू शकू. वा. हे भारताला लागू आहे. मी म्हटलं तसं इतर युरोपीय देशांनाही लागू नसेल, पण आपल्याला हे लागू आहे. हे भारताचं वैशिष्ट्य आहे. असो, आता माझ्या आयुष्याच्या संदर्भात तुम्ही विचारलंच आणि येणाऱ्या भावनिकदृष्ट्या येणाऱ्या समस्या वगैरे, मी कदाचित आता त्याच्यावर विश्वास ठेवणं अवघड जाईल लोकांना मी असं बोललो तर, पण मी असं म्हणतो की माझं संबंध बालपण, अगदी मी मॅट्रिकला जाईपर्यंत संबंध, शालेय वय, संबंध बालपण, हा एक न्यूनगंडात केलेला प्रवास आहे, न्यूनगंडाचा प्रवास आहे. बरं. अत्यंत न्यूनगंड मला होतं, कॉम्प्लेक्स. काय होतं, त्याचे 3 घटक आहेत. लहानपणी एक लुकडेपणा हे कारण होतं, तेव्हा अगदी लहान होतं, म्हणजे लहान वयात मी अगदी काड्या हातापायाच्या. त्याचा एक कुठेतरी एक थोडासा न्यूनगंड, पण ठीक आहे, तो एक शारीरिक भाग आहे आणि तो पुढे दूर झाला, पण तो एक भाग होता. दुसरा त्यापेक्षा गंभीर मानसिक भाग जो होता तो दारिद्र्याचा होता. म्हणजे अत्यंत कनिष्ठ मध्यमवर्गीय वातावरणात मी वाढलो. माझे वडील हे साहित्य परिषदेचा उल्लेख मी केला, पण आधी या साहित्य परिषदेमध्ये क्लार्क होते. अच्छा. आणि शासकीय नोकरीत क्लार्क असणं वेगळं आणि खाजगी संस्थेत क्लार्क असणं वेगळं. आधी ते शासकीय नोकरीतही होते. अच्छा. मिलिटरी अकाउंट्स मध्ये होते. अच्छा. पण साहित्याची आवड आणि श्रीम माटे, बापूसाहेब माटे यांच्याकडे ते लेखनिक म्हणून जात असत. तर एकदा बापूसाहेब माटे त्यांना म्हणले की का रे, तुला एवढी साहित्याची आवड आहे, हे आहे, सगळं आहे, साहित्य परिषदेमध्ये एक क्लार्कची नोकरी आहे, येतोस का? तर यांनी, म्हणजे त्यांचं सगळं आयुष्य हाच मुळी एक अव्यवहारीपणाचा इतिहास आहे. तो थोडा वारसा माझ्याकडेही आलेला आहे, पण त्यांच्या मनाने बरी स्थिती आहे. तर त्यांनी मिलिटरी अकाउंट्समधली नोकरी सोडली आणि अत्यंत नगण्य पगाराची नोकरी ही साहित्य परिषदेत स्वीकारली आणि खरोखर अत्यंत नगण्य. त्यामुळे आम्ही गरिबीतच वाढलो. तर त्या गरिबीचे चटके हे सतत बसायचे आणि ते एक न्यूनगंडाला एक ते कारण होतं. आणि ते मला पुढेपर्यंत, म्हणजे मी स्वतः नोकरीला लागेपर्यंत ते मला सोसावं लागलं. म्हणजे साधं सांगतो की मी जेव्हा कॉलेजमध्ये गेलो, माझी बहीण मॅट्रिकला होती, मी कॉलेजच्या पहिल्या वर्षाला होतो, त्यावेळी वडिलांनी नोकरी सोडली आणि मग आयुष्यभर नोकरीच केली नाही. म्हणजे हा अत्यंत महत्त्वाचा काळ आमच्या कौटुंबिक जीवनातला होता. दोन्ही मुलं ही शिक्षणाच्या या टप्प्यात आलेली होती. कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंब होतं, कुठलीही जायदाद नव्हती, काही नव्हतं. तर नोकरी सोडली याचं त्यांची संगती मला कळू शकते,
काय झालं की ते क्लार्क होते आणि साहित्य परिषदेत दर 3 वर्षांनी अजूनही त्या निवडणुका होतात आणि कार्यकारी मंडळ बदलतं. तर एकदा काय झालं की बरेच प्रकाशक निवडून आले, यांच्याच मदतीने निवडून आले. पण पुढे ते काय व्हायचं, खाजगी प्रकाशकांची एक शैली होती कामाची, लोकांना वागवण्याची वगैरे. त्या शैलीने ते यांना वागवायचे. आणि दुसरं काय होतं की हे जरी क्लार्क असले तरी हे साहित्यिक होते आणि येणारे सगळे लोक यांच्याकडे जायचे. यांचा मदत करण्याचा स्वभाव, काही लागलं लायब्ररीत जाऊन ते पुस्तक दाखव, हे आहे ते आहे सांग, सगळं. त्यामुळे लोक यांच्याकडे यायचे, यांना विचारायचे. दत्तोपंत पोद्दारांसारख्या व्यक्तींना त्यांचं खूप कौतुक होतं. याची एक पोटदुखी निर्माण झाली आणि त्याला अपमानित केलं जायला लागलं आणि भयंकर स्वाभिमानी स्वभाव. त्यामुळे तडकाफडकी नोकरीचा राजीनामा दिला. त्यामुळे आधीच नगण्य पगाराची नोकरी तीही सोडली आणि तेव्हा मी कॉलेजमध्ये शिकतोय, बहीण मॅट्रिकला आहे. या कठीण परिस्थितीत सुदैवाने काय झालं की माझे काका होते नागपूरचे, त्यांनी मला पहिल्या वर्षीची फी पाठवली, त्यांनी यांचे मोठे बंधू. आणि ते मला काय म्हणत असत की राजा, आपल्या घराण्यात कोणीतरी चांगलं शिकलं पाहिजे. ते स्वतः त्यातल्या त्यात जमेल तेवढे शिकून ते ओव्हरसिअर वगैरे झाले, ते तिथे नागपूरला चांगले स्थिरावले. यांना वडिलांना त्यांनी तिथे नेलं होतं, पण वडील ते सोडून इकडे आले आणि ते आपलं स्वतःचं क्वालिफिकेशन सुद्धा इंटर नापास असं लिहायचे. तर त्यांनी पुढे शिक्षणच हे झालं नाही. त्यांचा मुलगाही, माझा चुलत भाऊही त्यांच्या म्हणजे तो डिग्री मिळाली पण त्यांच्या याच्यात. ते म्हणायचे राजा तू शिक. आणि म्हणून मला म्हणजे पुढे जी सगळं यश मिळत गेलं तेव्हा त्यांची अण्णा म्हणायचो आम्ही, अण्णांची कायम मला आठवण येत असे. पहिल्या वर्षाची फी पाठवली ती त्यांनी मला वगैरे. पण मग पुढे कसं झालं की मी काय, माझी बहीण काय, आमचं स्कॉलरशिपवर वगैरे शिक्षण झालं आणि वक्तृत्व स्पर्धांची बक्षिसं मिळायची. मी लिखाण करायचो, नगण्य का होईना काहीतरी मिळत असे. त्यामुळे माझ्या जीवावर मी तेव्हापासूनच जगायला लागलो. असं झालं. पण ते संबंध न्यूनगंडाचा जो तो प्रवास आहे तो विलक्षण आहे आणि ते चटके जे आहेत ते अजूनही मला, माझं लहानपण म्हटलं की आपण बालपणीचा काळ सुखाचा असं म्हणतो. माझ्यासाठी बालपणीचा काळ सुखाचा नव्हता, तो अत्यंत यातनामय असा होता. आणि आणखी एक भाग होता न्यूनगंडाचं, हे तिसरं कारण सांगतो. थोडंसं मी जे बोलतोय याच्याबद्दल गैरसमज होऊ नये, मी वस्तुनिष्ठतेने बोलतोय म्हणून वडिलांविषयी थोडं प्रतिकूल बोलतोय मी. वडिलांच्या स्वभावात काय होतं की एक अहमन्यता होती आणि दुसऱ्याला कमी लेखण्याचं खूप होतं. आणि त्यामुळे ते काय, आणि त्यांनी आईला खूप कमी लेखलं. म्हणजे मला, म्हणजे त्यांच्या आत्मचरित्रात सुद्धा त्यांनी माझ्या आईवर खूप अन्याय केला आहे असं माझं मत आहे. आणि ती आईची कैफियत मी केव्हा तरी मांडणार आहे. मला माझ्या मनाकडे, मी मातृभक्त आहे आणि मला तो अन्याय कुठलाच अन्याय मला आयुष्यात कधीच सहन झाला नाही, तोही नाही. तर ते काय, तुला काही कळत नाही, तू हे करू नको, तुला हे जमणार नाही, या पद्धतीची भाषा आम्ही कायम ऐकत होतो, मी आणि बहीण. कॉलेजमध्ये गेल्यावर मी हे जुम्याने असं झालो आणि माझ्या पद्धतीने मी पुढे गेलो. बहिणीला मात्र ते मुलगी असल्यामुळे आपल्या समाजात ते तिच्यावर त्याचे अधिक दुष्परिणाम झाले. म्हणजे साधा एक किस्सा सांगताना लगेच पुढे जाऊ. ती BA झाली तर MA करायची इच्छा होती तिला MA करू दिलं नाही. आणि का, तर म्हणजे जरा अशक्त वगैरे होती, हे ठीक आहे, तुला झेपणार नाही, विद्यापीठात जाऊन MA करणं तुला झेपणार नाही, करू नको. ती केलं नाही. म्हणजे इतकं आम्ही फार प्रोटेक्टेड होतो, फार प्रोटेक्टेड. म्हणजे मी लोक अक्षरशः हसतात, मित्र वगैरे त्यांना सांगतो तेव्हा किस्से. आम्ही लहानपणी त्यावेळी प्रथा होती की उन्हाळ्याच्या सुट्टीत पर्वतीला जायचं. आम्हाला वडील काय सांगायचे, राजा लक्षात ठेव, पहिल्या दिवशी पर्वतीच्या पायथ्यापर्यंतच जायचो, दुसऱ्या दिवशी 5 पायऱ्या, तिसऱ्या दिवशी 10 पायऱ्या, असं करत करत आठवड्यानी पूर्ण पर्वती चढायची. अशा वातावरणात आम्ही वाढलो. आम्हाला मला जरा खोकला बिकला होत असेल तर त्यामुळे रंगपंचमी खेळायची नाही, मला रंगपंचमी खेळण्याचंच आठवण नाही. असं ते सगळं माझं लहानपण गेलं. म्हणून ते लहानपणच्या आठवणी काही माझा काळ फार सुखाचा याच्यातला भाग नाही. पण हे न्यूनगंड सगळं, आणि हे न्यूनगंड माझं
महाविद्यालयीन जीवनात दूर झालं. शाळेतही ते टिकलं. याचं कारण काय, शाळेत काय असतं माहिती का, म्हणजे माझे शिक्षक वगैरे चांगले होते, शाळा चांगली होती, पण काय असतं शाळेत काय होतं की पहिल्या 5 जे येतात ना, मी तुकडीत होतो पण पहिल्या 5 नसायचं. आणि नॉर्मली हे वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा किंवा हे अशा सगळ्या उपक्रमात पहिल्या 5 मुलांना जास्त संधी मिळते जास्त. मला ती संधी कधी मिळायची नाही आणि मी असा खूप त्यामुळे असा आतून हे झालेलो असायचो, नाउमेद झालेलो असायचो. ती संधी मला एस पी कॉलेजमधल्या वातावरणात माझ्यातल्या जी काय असेल माझी पोटेन्शियल ज्याला आपण म्हणतो गुणसंपदा, ती फुलून आली. मला खूप संधी मिळाल्या. एस पीत मी वक्तृत्व स्पर्धा गाजवल्या. मी सांगू का, नाटक हे एक जर क्षेत्र सोडलं ना, ते मला जमलं नाही, प्रामाणिकपणे सांगतो. मी करून पाहिलं, नाटक नाही जमलं मला. आणि त्यावेळेस मोहन गोखले, चंद्रकांत काळे असे आमच्याकडे होते, त्यामुळे आमचं काय त्याच्यापुढे आम्ही अगदीच नगण्य होतो त्या बाबतीत. पण नाटक जर सोडलं तर प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये मी सहभागी होतो. वक्तृत्व असो, त्याच्यानंतर नियतकालिक असो, हस्तलिखित असो, काव्यस्पर्धा असोत, विविध गुणदर्शन असो, काय नाही. सेक्रेटरी होतो, निवडणुका लढवल्या, पॉप्युलर स्टुडंटची निवडणूक जिंकलो, अनेक पुरस्कार मिळाले. केपम मंगळवडेकर हे आमचे प्राचार्य इतके सगळ्यांना उत्तेजन देणार होते की त्यांनी ज्याची तरतूद नाही असं माझं काम बघून बेस्ट सेक्रेटरी म्हणून मला एक स्पेशल पुरस्कार दिला. या सगळ्यांनी माझा आत्मविश्वास माझ्यात निर्माण झाला. आणि एकदा तो आत्मविश्वास निर्माण झाल्यानंतर मी माझी जी वाटचाल आहे ती पुढेच. अरे वा, छान. हा भावनिक दृष्टिकोन आणि हे आपलं पुढची दैदिप्यमान वाटचाल खरंच वाखाणण्याजोगी आहे. मी नेहमी असं म्हणतो, आणि हे माझं एक वाक्य आहे, हंगर अँड ह्युमिलिएशन आर द बेस्ट गुरुज विच गाईड यू फॉर द डिझर्व्ड सक्सेस. सो आपण अगदी त्याच पद्धतीने हे केलं. मग कवी मन जे आत्ता आपलं पुस्तक येत आहे, त्या कवी मनाच्या काही झलक आणि 1-2 कविता आपल्याला ज्या चांगल्या वाटतील. मला असं वाटतं की कधी कधी असं म्हणतात कवी हा जन्मावा लागतो. ते एका पातळीवर खरं आहे. म्हणजे कसं की एक भावनिक बैठक माझी जी होती ती माझ्या कवी होण्याला उपयोगी नक्की पडली. माझ्यात एक गमतीशीर मिश्रण आहे. मी एका बाजूनी अत्यंत प्रखर बुद्धिवादी आहे आणि दुसऱ्या बाजूनी मी अत्यंत टोकाचा भावनाशील आहे. असं ते गमतीशीर मिश्रण आहे. आणि माझ्या कवितेत सुद्धा खरं म्हणजे या दोन्ही गोष्टी एकत्र आलेल्या आहेत. वा. पण आश्चर्य वाटेल आपल्याला, पहिली कविता मी इयत्ता 4थीत असताना केली. अच्छा. आणि ती कशी, ती मला आठवते की नेहरू आणि केनेडी हा त्याचा विषय होता. आम्ही लहान होतो, नेहरू गेले आणि केनेडी गेले एकाच सुमाराला. तर काहीतरी आकाशात वर वर गेली 2 सुंदर कमळे, हास्य त्यांचे साऱ्या जगामध्ये उजळे, होती दोघे देखणी, केली त्यांनी जगाची राखणी वगैरे अशी काहीतरी त्या वयाला साजेशी सुंदर यमक अशी कविता केली. ती कविता 4थीत होतो. इतका आनंद झाला होता की सगळीकडे दाखवत सुटलो मी. तर असंच दाखवत होतं शेजारी पाजारी. तर कोणीतरी मला म्हणलं की तू कशावर न केलीस ही, तू आणखी एक कविता करून दाखव. अच्छा. तर त्याच एका मूडमध्ये असल्यामुळे मी आणखी 2 कविता केल्या. वा. आणि मग मी तिथे माझं कवितेचं पहिलं बीज जे आहे तिथे रुजलं आणि ते पुढे कायम टिकलं. माझ्या साधारणतः मी नोकरीला लागलो त्या सुमाराला म्हणजे माझे 100 तरी कविता प्रकाशित झालेल्या होत्या वेगवेगळ्या नियतकालिकांमध्ये. तर ते आणि कविता प्रकाशित झाल्यामुळे आणखी एक त्याचा आनंद असतो. अनेक चांगल्या चांगल्या कवी संमेलनांमध्ये म्हणजे 3 मराठी साहित्य संमेलनामध्ये नवोदितांच्या नाही तर जे त्यातलं
प्रतिष्ठितांचं संमेलन असतं चांगल्या कवींचं, मला सहभाग घेता आला. वसंत व्याख्यानमालेच्या शताब्दीच्या वर्षासाठी एक वेगळं संमेलन घेतलं गेलं, त्यात मी होतो. आणि अनेक प्रतिथयश कवींच्या बरोबर स्टेजवर मी कविता सादर केलेल्या आहेत. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, पाडगावकर, बापट, करंदीकर हे तिघं आपल्याला माहिती आहेत. कविवर्य सुरेश भट, हो, गझलकार शांताबाई शेळके, अनुराधा पोद्दार, सरिता पत्की, अनेक, संजीवनी मराठे, पद्मा गोळे, या अशा सगळ्या कवींच्या ज्या कवी संमेलनात आहेत त्याच्यात सुद्धा मला भाग घ्यायला संधी मिळत असे. त्यावेळी आमचे पुष्कळ, आता डॉक्टर अरुणा ढेरे आपल्याला माहिती असतील. डॉक्टर अरुणा ढेरे म्हणजे आता मी त्यांचा आहोजावत उल्लेख करतोय, ती माझ्या 1 वर्ष मागे होती. आम्ही समकालीन, आमचे वडील दोघांचे मित्र एकमेकांचे, असं ते काळ आहे. तर तो सगळा काळ म्हणजे असे आमचे बरेच मित्र, आम्ही कविता करणारे वगैरे कवी संमेलनांमध्ये असायचो. पण पुढे काय झालं माहिती आहे, ही कविता म्हणजे आता माझा कविता संग्रह प्रकाशित होतोय, पण कविता मला दुरावली. आणि ती कशी दुरावली, तर मी विशेषतः जेव्हा विद्यापीठात पाऊल टाकलं, विद्यापीठात गेल्यानंतर माझं जे एकूण अकॅडमिक ॲक्टिव्हिटीज आहेत त्यात मी इतका गुरफटलो आणि माझ्यावर इतक्या प्रचंड जबाबदाऱ्या येत गेल्या की मला कवितेसाठी एक स्वास्थ्य, अर्थात एवढ्या ह्याच्यातूनही कविता करतात लोक, प्रत्येकाची एक मानसिक बैठक, प्रत्येकाचं व्यक्तिमत्व वेगवेगळं असतं. पण काय असेल ते असो की त्या माझ्या सगळ्या व्यस्त आणि व्यग्र जीवनात, त्या जीवनाचा मला अजिबात पश्चात्ताप नाही आहे, कारण त्या अचिव्हमेंट ज्या आहेत त्या महत्त्वाच्याच आहेत. परंतु त्या सगळ्या ह्याच्यात कविता हरवली. म्हणजे मी दीर्घकाळ कवितामध्ये केल्याच नाही असं आहे. आणि कविता ही कृत्रिमपणे करून होत नसते, तसा प्रयत्नही मी कधी केला नाही. ती उत्स्फूर्तच यायला लागते, उत्स्फूर्तच यायला लागते. आणि म्हणून मधल्या टप्प्यात काही अशा सुद्धा माझा जीव कासावीस झाला आहे कवितेवरनं, अशा काही पण कविता त्याच्यात आल्या. पण असं मी त्याच्यात फार लांबवत नाही. आपण म्हणलं तसं 2 कविता, आणि त्याही काही मोठ्या नाही, अगदी छोट्या 4-5 ओळीच्या अशा 2 कविता सादर करतो. इर्षाद, त्यातली एक जरा रोमॅन्टिक कविता आणि दुसरी सामाजिक, कारण हे दोन्ही भाग माझ्यामध्ये आहेत. आणि त्यामुळे म्हणजे माझ्या व्यक्तिगत गोष्टी या सुद्धा सामाजिकतेशी जोडलेल्या आहेत. माझं लग्न जे झालं तर त्यावेळेला माझ्या लग्नावर एक लेख छापून आला होता, एका ध्येयवादी तरुणांनी केलेलं आदर्श लग्न म्हणून. कारण मी, माझी अट होती रजिस्टर लग्न, जेवणावळी वगैरे नाही. आम्ही घरातले 5 लोक होतो. बायको माझी विदर्भाकडची असल्यामुळे ते असं म्हणाले की आमचे घरातले म्हटलं तरी 50-1 लोक असतील. म्हटलं जोवर तुम्हाला माझी ही अट मान्य आहे, म्हणजे माझा निकष एवढाच आहे, बाकीच्या काही अटी नाहीतच, पण हुंडा, मानपान, वैदिक विधी आणि जेवणावळी या गोष्टी मला मान्य नाहीत. म्हणून मग ते साध्या पद्धतीने रजिस्टर, ते असं ते सगळं आहे. पण असं म्हणजे तर ते होतं, एका बाजूनी तो भाग होता माझा. आणि म्हणून मग ती सामाजिकता आणि भावनिकता हे दोन्ही आलं माझ्या कवितेत. तर एक म्हणून मी एक रोमॅन्टिक आणि एक सामाजिक अशी. रोमॅन्टिक कविता ही नक्कीच सौ दीक्षितांच्या हृदयावरती कोरलेली असणार याची मला खात्री आहे. पण मी असं व्यक्तीसमोर ठेवून मात्र कविता केलेली नाही तर कारण त्यांना सांगू देत. आमच्या लग्नाच्या आधी सुद्धा खूप रोमॅन्टिक कविता केलेल्या आहेत. ते तुम्ही त्यांना सांगा. तुम्हाला आमचं भांडण लावायचंय का? बरं असं. तर रोमॅन्टिक कविता आधी सादर करतो. जरासा काटा रुतला, जरासा काटा रुतला तर रानभर बोभाटा उठला. जरासा काटा रुतला तर रानभर बोभाटा उठला. तरीही काळजी करू नकोस, तरीही काळजी करू नकोस. बोभाट्याच्या झाडाखाली सुद्धा, बोभाट्याच्या झाडाखाली सुद्धा आपण बिनबोभाट फुलं वेचू, आपण बिनबोभाट फुलं वेचू. वा. आता सामाजिक जी आहे, शोषण हा माझ्या कवितेतला एक मोठा विषय, तशी कविता आहे.
न्यूटनच्या सिद्धांतातल्या फळागत त्यांच्या नजरा, न्यूटनच्या सिद्धांतातल्या फळागत त्यांच्या नजरा, त्यांच्या गावच्या मातीवर पडीक नजरांचाच सडा, त्यांच्या गावच्या मातीवर पडीक नजरांचाच सडा. त्यांनी कधी वर पाहिलंच नाही, त्यांनी कधी वर पाहिलंच नाही का त्यांच्या गावाला आभाळच नाही, का त्यांच्या गावाला आभाळच नाही. सुंदर, खूप सुंदर. आणि आपला कवी मनाचा प्रवास, आपला इतिहास तज्ञाचा प्रवास असाच पुढे सुकर राहो ही या शुभेच्छेसोबत आजचा हा पॉडकास्ट आपण इथे थांबवतोय. आपले अनेक अनेक धन्यवाद, आभार. आपण इथे आलात आणि या पॉडकास्टमध्ये आपण भाग घेतलात. आमच्या श्रोत्यांना याचा नक्कीच खूप मोठा फायदा होईल. आणि प्रथेप्रमाणे आमची एक प्रथा आहे जिथे आम्ही प्रत्येक पाहुण्याचं जे आमच्या पॉडकास्टवरती येतात तर त्यांच्या स्वाक्षरीचा एक मग मी ठेवतो आणि माझ्या स्वाक्षरीचा एक मग त्यांना जरूर. देतो. फक्त त्यापूर्वी अर्धा मिनिट आपण माझे आभार मानले, पण मीही आपल्याला धन्यवाद देतो. एकतर ज्या मुहूर्तावर आज हे घडतंय त्याचाही आनंद व्यक्त करतो की आज विश्व कविता दिन आहे. त्या दिनाच्या सर्व जे प्रेक्षक म्हणून आता श्रोते प्रेक्षक यांना शुभेच्छा, आपल्याला शुभेच्छा. आणि मी धन्यवाद आपल्याला यासाठी देतो की आपल्याबरोबरचा हा जो संवाद आहे हा अतिशय आनंददायक होता. या आनंददायक संवादाची आज संधी आपण दिलीत याबद्दल मी मनापासून धन्यवाद देतो आणि शुभेच्छा देतो. नमस्कार. घ्या घ्या. इकडे का याच्यावर या दोन्हीच्या मध्ये एक विनोद सांगतो. मी इतिहासाचा प्राध्यापक असलो ना तरी माझ्या ऑफिसमध्ये मी नेहमी ऑफिसला प्रश्न द्यायचो, आज तारीख काय आहे, आणि सगळे हसायला लागायचे. म्हणजे इतिहास तज्ञाला तारखा आजची तारीख कळू नये त्याच्यामध्ये तुमचा भाग नाही, कारण ते इतिहासाच्या तारखा नाही आहेत ना, आजची तारीख आहे. त्यामुळे मी आजची तारीख पाहिली, चुकायला नको. 21/3. माझी सही शुद्ध मराठीतली आहे. सुंदर. हिला बैसवू वैभवाच्या शिरी,